फोडणीची मिरची बघूया आपण. आई काय करायला लागते तयारी फोडणीच्या मिरचीला? आता ह्या 2 अशा मिरच्या आहेत त्या तुम्हाला दाखवायला ठेवलेल्या आहेत. ह्या अशा मिरच्या कापून त्यातल्या बिया काढून त्याला थोडासा मीठ लावून आणि हळद टाकलेली आहे. ते आता फोडणी करायची. ओके, अशा प्रकारच्या मिरच्या कापून बिया काढलेल्या आहेत. ओके, आणि आता आपण फोडणीमध्ये काय घालणार आहोत? मोहरी, जिरी, हिंग. ओके, तर करूया आपण. 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे. तेल भरपूर टाकायचं आहे. ओके, तेलामध्येच आपल्याला शिजवायची आहे तेव्हा ती खूप दिवस टिकते. बरोबर आहे? हो बरोबर. जवळजवळ आईने 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. आणि पुढे काय टाकायचं आहे आपण? मिरची. आता मोहरी, जिरी, हिंग. ओके, तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे आणि आपण मोहरी टाकूया आता. 1 चमचा दोन्ही छान तडतडल्यानंतर मग मिरची टाकायची. ओके, हिंग. ओके, आणि कढीपत्ता पण घालणार का? नाही, कढीपत्ता. ओके, हिंग झालेला आहे. आता आपण त्याच्यावर मिरच्या टाकूया. बरोबर. आता याच्यात मिरच्या टाकूया. हो हो हो, मिरचीचा एक मस्त असा ठसका आलेला आहे बाहेर. आम्ही गोकुळाष्टमीला का कृष्ण जन्माला मिरची आवर्जून बनवतोच. एक साईड डिश आहे ती, खूपच चविष्ट लागते. ओके, तर मिरच्या शिजतायत. आपण वालाची उसळ बघूया कशी करायची. त्याच्यासाठी भांडं तापत ठेवलेलं आहे आई. आता तेल टाकूया. ओके, तेल टाकलेलं आहे भांड्यामध्ये. 2 ते 3 चमचे तेल. आणि हा जो वाल जो आहे, वाल भिजवून मोड आणून सोलून घेतलेला आहे. त्याच्यावर लाल तिखट, जिरं पावडर, हिंग आणि हळद टाकून ठेवलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर पुढचा प्रोसेस करूया आपण. आपल्या कृष्ण जन्माचे हे जो आपले पदार्थ आपण बनवायचा आहे, फोडणीची मिरची, वालाची उसळ आणि पंचभेळ्याची उसळ. पुऱ्या पण आपण बघितल्या. आता तेल छान तडतडलं आहे, आवाज येतो मस्त. आता पुढे काय टाकायचं आहे? कढीपत्ता, मोहरी, जिरी, हिंग. ओके, तर तेलामध्ये कढीपत्ता, मोहरी आणि जिरी, हिंग टाकून घेऊया. फोडणी करूया खमंग अशी. जिरं, मोहरी, आवडीनुसार असं काय, हिंग आणि कढीपत्त्याची पानं. आणि हे जे आपण वालावर जे मसाले टाकलेले ते सोललेले वाल आहेत मोड आलेले ते टाकूया आता. फोडणी अशी खमंग झाली पाहिजे, मगच वाल टाकायचे. चांगला फ्लेवर येतो त्याच्याने. झाली आहे फोडणी. आता वाल लगेच झाकण ठेवायचं. छान. मिरच्या आता झाल्या असतील का आई? बघायचं आपण. ओके, मिरच्या शिजल्यात ऑलमोस्ट. झालेले आहे. ओके, आता पुढे काय टाकायचं अजून? याच्यामध्ये मीठ, गूळ, कोकम आणि शेंगदाण्याचं कूट. ओके, दाण्याचं कूट, गूळ, कोकम आणि मीठ. ओके, ते टाकायचं आता. बरं, ते टाकून मिक्स करून आपल्याला थोडा वेळ शिजवायचं आहे. बरोबर. झाली. पुढे काय? आता मिरची तर झाली आपली. आता वालाची उसळ बघते, बहुतेक झालेलीच आहे. वालाची उसळ शिजल्यात वाळ मला वाटते बाई. आता त्याच्यामध्ये मीठ, गूळ आणि कोकम, फ्लेवर सगळे टाकायचे. गूळ, कोकम आणि मीठ. ओके, आणि नंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर. ओके, उसळ आहे म्हणून थोडा रस नाही करत ना आपण, थोडं जाडच ठेवतो. तर आपली फोडणीची मिरची तयार आहे. बिरडप पण, वालाची उसळ पण होत आले. आता ही पंचभेळ बाकी आहे, ती करून घेऊया ना आपण. पुऱ्या पण झालेल्या आहेत. ओके, तर पंचभेळची उसळ करायला घेतली ना आपण. तर ओके, कुकरमध्ये बनवतोय आपण. तेलापासून सुरुवात करायची. बरोबर. तापलंय का ते? ओके, तर तेल टाकूया आता. 2 चमचे तेल टाकलेलं आहे. पुढे आता मोहरी, जिरी, हिंग. सेम प्रोसिजर आमची वैश्यवाण्यांची पद्धत आहे ही उसळ बनवायची, किंवा व्हेजिटेरियन रस्सा जो बनवतो आपण त्याची. पंचभेळ म्हणजे आपण 5 प्रकारचे धान्य घेतो, त्यांना आपण मोड आणत ठेवतो. तर चवळी आहेत, सफेद वटाणे आहेत, हिरवे वटाणे आहेत, मूग आहेत,
हरभरे आहेत आणि मटकी आहे. कृष्णाचा जन्म आहे ना म्हणून. तर कृष्ण जन्माला आमच्याकडे आवर्जून पंचबेळ बनवली जाते. मिरची झाली मला वाटते ना बाई. ओके, फोडणीतली मिरची पण रेडी आहे. गोड मीठ छान मिक्स झालेलं आहे. झाली, तयार झाली. मिरची तयार आहे. ओके, आता पंचबेळ बनवूया आपण. हां, तेल तापलेलं आहे, फोडणी मस्त झालेली आहे. आता आपण मोड आलेले कडधान्य टाकूया त्याच्यामध्ये. मला वाटते झाली आहे फोडणी ना, आपण टाकायला पाहिजे. हो, हे बघ टाकते. ओके, नमस्कार. आज कृष्ण जन्माच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज कृष्णाचा जन्म आहे. हा आमचा बालकृष्ण छोटासा तयार होऊन बसलाय. तर सगळी तयारी झालेली आहे पूजेची. कृष्णाला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. जसं तुम्ही बघाल, पंचामृत, घरी बनवलेलं लोणी साखर, दूध पोहे, दही पोहे, ड्रायफ्रूट, सुंठवडा आणि श्रीखंड, ह्या सगळ्या आवडणाऱ्या वस्तू कृष्णाच्या इथे व्यवस्थित मांडलेल्या आहेत. नमस्कार. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण कृष्णाची पूजा करणार आहोत. कृष्ण जन्माच्या निमित्ताने सर्व तयारी रेडी आहे. अभिषेक घालून मग कृष्णाची पूजा करूया. चला तर. कृष्ण बाप्पा.
शौरिजनेश्वरः अनुकूलश्च तावत् पद्मी पद्मनिभीक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् महद्भिर्विद्धो वृद्धात्मा महाभूमस्तमयव्योहविहरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीमन्निर्वाणं भेषजं भिषक् नमस्कार कर. क्षमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभाङ्गशान्तिदसृष्टा कुमुदकुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतंवरः श्रीधर श्रीश श्रीनिवास श्रीनिधिष्टिविभावयः श्रीधर श्रीधर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रयः स्वक्षस्मङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः विदितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः वीरशक्तिमतां श्रेष्ठा धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठपुरुषप्राणः प्राणदप्रणवकृतुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरभोक्षजः ऋतुसुदर्शनकारः परमेशी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानो प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनिर्नक्षत्री क्षामक्षामसमीहनः यज्ञयुज्यो महेयश्च क्रतुस्तत्रं सतं सर्वज्ञानमुत्तमम् सुकृतस्तु मुखद्सूक्ष्मः सुघोषस्तु पदस्तुहत् मनोहरोजितस्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्ववशो व्यापी नैकात्मानैककर्मकृत् वत्सलो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनीश्वरः धर्मकृद्धर्मी तदसक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशूर्विधाता कृतलक्षणः गभक्तिनेमि तत्त्वस्थः सिंहो वस्तमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवदुर्गुरुः उत्तरो भूपतिर्भोक्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतवृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमको मृतपस्तोमः पुरुवित्पुरुसत्तमः विनयोजयत्सत्यसन्धो दाशारस्तात्वतं पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दोमितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोधदिशयुञ्चकः अजो महान् स्वाभाव्यो जितामित्रप्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मात्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गभाङ्गो लोकसारङ्गः सुसन्तु सन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः आयाश इकडे बघ. आयाश वायाकडे बघ ना. अल्पो वाजस्तनः शृङ्गी जयन्तः सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महाहृदो महाकर्तो महाभूतो महानिधिः कुमुदकुन्दरकुन्दपर्जन्यः पावनो निलः अमृताशो मृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः स्वस्ति 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 दक्षिणः दीदी फुल वाचा म्हणजे बाप्पाला बस 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 एकच पाय पड आता दीदी बंद कर व्हिडिओ येतो हा ना
जन्माष्टमीचा जो आपला नैवेद्य असतो तो दाखवूया आपण कृष्णाला आता. तर मी सांगतो तुम्हाला की काय काय बनवलेलं आहे. आई, सायली आणि दीदी यांनी सर्वांनी मिळून बनवलेलं ताट आहे. पुऱ्या आहेत, ढेबरी आहे, दही, फोडणीची मिरची, आळूवड्या और पातोड्या बोलतो आम्ही त्याला, पंचबेळची उसळ, वालाची उसळ आणि श्रीखंड. हे जे सर्व पदार्थ आहेत कृष्णाला, श्रीकृष्णाला खूपच आवडतात. आम्ही जन्माष्टमीला ते आवर्जून बनवतो आणि हाच नैवेद्य आम्ही कृष्णाला दाखवतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर असणारं तुळशीचं पान. येस, त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तुळशीचं पान. ते प्रत्येक ह्याच्यावर आज त्याचं महत्व आहे. तर जन्माष्टमीला प्रत्येक अन्नावर कृष्णाचं तुळशीचं पान वाहणं जरुरी आहे. त्याचं खूपच महत्व आहे आज. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आपण तुळशीपत्र वाहूया आणि कृष्णाला नैवेद्य दाखवूया. आपली जन्माष्टमीची पूजा झालेली आहे. सर्व पदार्थ बनवलेले आहेत, रेडी आहेत आणि आता आपण आरतीला सुरुवात करूया. नैवेद्य दाखवलेला आहे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन श्रावण मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. खचित पराधिक गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, गुणगुणती नूपुरी पडी गागरिया. जय देव जय देव. अरे माझ्या गोपाळ तुलाच करीन आरती. अरे माझ्या गोपाळ कृष्णा तुलाच करीन आरती. शुद्ध भाव गंगा स्नान घालीन तुला, शुद्ध भाव गंगा स्नान घालीन तुला, गंध केशरी लावीन वरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा तुलाच करीन आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा तुलाच करीन आरती. ते आई बनवलेले अनारसे आहेत स्पेशल, त्याचा पण आपण नैवेद्य दाखवूया श्रीकृष्णाला. आता करूया आणि करूया. आणि पासरी ही श्रीकृष्णाची तुळशीपत्र. हे घ्या. पहिली आता तुळशीपत्र. महाराज तुम्ही खूप चांगले. तुम्हाला आयाश, नमस्कार. म्हणून शुभेच्छा. जय श्रीकृष्ण बोला. जय श्रीकृष्ण.